नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात EMPC कट्टाचा यूट्यूब चॅनेल स्पर्धाग्राम ज्या नावाने ही प्रसिद्ध आहे. आम्ही EMPC कट्टाच्या वतीने आपल्यासाठी इंडियन पॉलिटीची एक यूट्यूब सिरीज आणत आहोत आणि ही सिरीज पाहण्याच्या आधी मी माझा स्वतःचा एक अल्पसा परिचय करू इच्छितो. माझं नाव सागर क्षीरसागर. मी माझं M.Tech आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स मधून IIT मधून केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त माझं MA पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे. माझ्याकडे UGC नेट आणि JRF आहे. मी सध्या PhD करत आहे आणि मला जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत UPSC MPSCचा एक प्रदीर्घ परीक्षा देण्याचाही अनुभव आहे आणि मला शिकवण्याचाही अनुभव आहे. मी UPSCचे 5 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. राज्यसभेचा मी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि माझं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं होतं. मी ती सर्व्हिस जॉईन नाही केली. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला पॉलिटी हा विषय शिकवणं खूप ठिकाणी तुम्ही क्लासेस केले असतील किंवा तुम्हाला माहिती आहे की अरे इंडियन पॉलिटी हा एक इझी सब्जेक्ट आहे, आपण M लक्ष्मीकांत या बुकच्या द्वारे व्यवस्थित करू शकतो. पण आपण जर पाहिलं तर दरवर्षी जे येणारे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, राज्यसभेमध्ये साधारणतः 15-16 क्वेश्चन येतात, गट ब मध्ये एक साधारणतः 13-14 क्वेश्चन येतात, गट क मध्ये 12-13 क्वेश्चन येतात. आता हे क्वेश्चन्स आपल्याला इंडियन पॉलिटी सोपं वाटतं, राज्यशास्त्र सोपं वाटतं, पण प्रत्येक क्वेश्चन बरोबर येत नाही किंवा अगदी 60 किंवा 60 पेक्षा जास्त अॅक्युरसी राहत नाही. असं पुष्कळ वेळेला मला स्वतःला अनुभव आलेला आहे की काही मुलांनी जे 15-16 क्वेश्चन असतात राज्यसभेच्या प्रिलिमचे, त्यातले 8-9 क्वेश्चन व्यवस्थित करू शकतात. तुम्हाला माहिती आहे की जे काटावर जो कट ऑफ असतो की 112 ते 114, जसं 2025 मध्ये तुम्ही बघाल, किंवा 113 ते 117 पर्यंतचा किंवा 115 ते 118 पर्यंतचा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी हा जो क्राऊड असतो तो खूप मोठा असतो आणि 1-2 मार्काने तुम्ही प्रिलिम परीक्षा पास करू शकता आणि मेन्स देऊन तुमचं जो परीक्षेमधलं जो पुढे यश आहे ते तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे कन्वर्ट करू शकता एका चांगल्या रँकमध्ये. त्यासाठी प्रिलिम पास होणं महत्वाचं आहे आणि जो पॉलिटी हा पार्ट असा आहे की आपल्याला येईल असं वाटतो, त्यात कधीही मार्क मिळेल याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे माझा तुम्हाला जो या यूट्यूब सिरीजद्वारे शिकवण्याचा असा प्रयत्न राहील की तुम्हाला फक्त कन्सेप्ट प्रोव्हाइड करणं हा उद्देश नसेल, तर त्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं PYQ सॉल्व्ह करून घेणं, या कन्सेप्टला कसं तुम्ही यूज करू शकता प्रिलिमच्या एक्झाममध्ये, कशा प्रकारे तुम्हाला एलिमिनेशन मेथडमध्ये यूज करू शकता. पुष्कळ वेळा असं होतं की 2-3 गोष्टी फॅक्च्युअल असतात, एखादी गोष्ट करंट अफेअर रिलेटेड असते, पण आपल्याला स्टॅटिक गोष्टीमध्ये पण आपण कन्फ्युज होऊन जातो. करंट अफेअरमध्ये जर एखादी गोष्ट कन्फ्युज असेल, समजू शकतो आपण. स्टॅटिक पार्टला जर आपण व्यवस्थित अंडरस्टँड केलं आणि जर एलिमिनेशन मेथड यूज केली, तो आपला तो क्वेश्चन बनवू शकतो. त्यामुळे पॉलिटी शिकवताना माझा उद्देश तुम्हाला फक्त ज्ञान देणं नाहीये, तर कशा प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्ही प्रिलिम मध्ये मेन्स मध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता, अगदी गट ब च्या असू द्या, गट क च्या असू दे, हा माझा या युट्यूब सिरीजद्वारे उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिले हे समजून घ्यावे लागेल की जो इंडियन पॉलिटी आहे याचा सिलेबस काय. जर तुम्ही MPSC ची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली तर त्यामध्ये दिसून येतं फक्त भारतीय राज्यघटना. याच्या व्यतिरिक्त खूप जास्त गोष्टी नाही. मेन्सच्या त्यांच्या सिलेबसमध्ये खूप काही गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्याला सिलेबसमध्ये दिसून येतात. घटनात्मक चौकट, त्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधान निर्मिती प्रक्रिया, प्रस्तावना, मूलभूत अधिकार, त्यानंतर जे संघ आणि म्हणजे राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य, राज्यघटनेची उद्दिष्टे, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती, घटनात्मक यंत्रणेची रचना, हा प्रकारच्या गोष्टी, हा एक महत्वाचा युनिट जो याच्यावर खूप सारे क्वेश्चन येणारा युनिट, हा पहिला युनिट म्हणून आपण अभ्यास करतो. दुसरा युनिट आपण अभ्यासणार आहोत शासन व्यवस्था काय, केंद्राची शासन व्यवस्था काय, राज्यांची शासन व्यवस्था काय, त्यामध्ये जे संघीय शासन व्यवस्था समजून घेणार आहोत, संसदीय शासन प्रणाली समजून घेणार आहोत, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध, आणीबाणी विषयक तरतुदी, या आपण या युनिटमध्ये समजून घेणार आहोत. तिसरा युनिट आपला केंद्र शासनबद्दल असेल. यामध्ये आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, त्यानंतर जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट समित्या असतील, संसद असेल, संसदेच्या वेगळ्या समित्या असतील, भारतीय संसदेचा गट असेल, या गोष्टींचा अभ्यास करणार. त्या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाचाही अभ्यास इथे आपण करणार आहोत. जो आपला चौथा युनिट असेल तो राज्य शासन असेल. त्यामध्ये आपण गव्हर्नर, मुख्यमंत्री, राज्य जे केंद्र मंत्रिमंडळ आहे, राज्य विधिमंडळ आहे, उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय, न्यायाधिकरणे, लोकसेवा आयोग यांचा अभ्यास करणार आहोत. पंचायत राज किंवा स्थानिक शासन संस्था
यांचा आपण पंचायत राज आणि नगरपालिका या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. तो युनिट 5 आहे. जो युनिट 6 आहे त्यामध्ये आपण केंद्रशासित प्रदेश, विशेष क्षेत्र जसं की अनुसूचित आणि आदिवासी प्रदेश यांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या संविधानाने खूप सारे घटनात्मक मंडळे तयार केलेले, त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतो. UPSC, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यानंतर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, त्यानंतर असे जसं असेल की काउंटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ज्याला आपण कॅग म्हणतो, वित्त आयोग असतील, वस्तू सेवा कर परिषद असेल, अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग, अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, हे सर्व आपण गोष्टी घटनात्मक मंडळात बघणार आहोत. इतर घटनात्मक ज्याला आपण नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणतो, नीती आयोग असेल, नॅशनल विमेन्स कमिशन असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, केंद्रीय माहिती आयोग असेल, राज्य माहिती आयोग असेल, केंद्रीय दक्षता आयोग असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. त्यानंतर आपण जे अन्य घटनात्मक विषय आहेत जसं की सहकारी संस्था, राजभाषा काय आपले, लोकसेवा काय, त्यानंतर मालमत्तेचा अधिकार, न्यायालयीन उपाययोजना, विविध राज्यांचे विशेष तरतुदी, केंद्रासाठी विशेष तरतुदी काय आहेत, राजकीय पक्ष, राज्यघटनेची घटना पद्धत, या सर्व गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये असेल. माझा या युट्यूब सिरीजद्वारे तुम्हाला शिकवण्याचा उद्देश राहील की तुमचा सिलेबस पूर्ण कंप्रेसिव्हली कव्हर करणं. दुसरी गोष्ट, स्पर्धाग्राम या ऍपद्वारे तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे PYQ सॉल्व्ह करायला मिळतील. तुम्हाला इथे ज्या गोष्टी तुम्हाला फक्त एम लक्ष्मीकांतच्या पुस्तकात मिळणार नाही, फॅक्च्युअल डेटा असेल की जो प्रिलिम्स एक्झामसाठी महत्वाचा असेल, मेन्सच्या एक्झामसाठी महत्वाचा असेल, त्या सर्व गोष्टी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला किंवा माझ्या जी सिरीज असेल त्यावर तुम्हाला अवेलेबल असेल. मित्रांनो, हा आपण सिलेबस पाहिला. जर आपण एक ढोबळमानाने एक महत्वाचा पार्ट जर समजून घ्यायचा प्रयत्न केला राज्यशास्त्रामध्ये, तो भारतीय संविधान, प्रस्तावना, वैशिष्ट्य आणि संघ राज्य व्यवस्था, हा पहिला युनिट असेल. दुसरा मूलभूत अधिकार, कर्तव्य, DPSP, केंद्र शासन, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, हा तिसरा युनिट असेल. चौथा संसद असेल, ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, विधी प्रक्रिया आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण राज्य शासन, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांना बघणार आहोत. राज्य विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषदांना अभ्यास करणार आहोत. न्यायपालिका बघणार आहोत. घटनात्मक संस्था बघणार आहोत. केंद्र राज्य संबंध बघणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था बघणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील विशेष पॉलिटी आणि घटनात्मक दुरुस्त्या. माझ्या युट्यूब सिरीजमध्ये हे महत्वाचे युनिट असतील आणि या युनिटद्वारे मी हा पूर्ण जो सिलेबस आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्ही म्हणाल की अरे एक तुम्हाला हा पार्ट सुरू करण्याआधी तुम्हाला हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की वेगवेगळ्या परीक्षांमध्ये किती क्वेश्चन विचारले जातात. जर तुम्ही जर पाहिलं तर पॉलिटीमध्ये जर वर्षनिहाय प्रश्न संख्या बघितली, 2018 मध्ये 16 प्रश्न हे राज्यसभेच्या प्रिलिम मध्ये विचारले गेले. 13 गट ब मध्ये होते आणि गट क मध्ये 11 क्वेश्चन होते. 19 साली 18 होते, इथे 15 होते, इथे 13 होते. जर बघितलं इथे या गेल्या 5-6 वर्षामध्ये तुम्हाला असं दिसून येतं की सर्वात जास्त क्वेश्चन 18 होते राज्यसभेच्या प्रिलिम मध्ये. गट ब मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन 16 होते आणि गट क मध्ये सर्वात जास्त क्वेश्चन हे 14 होते. आणि जर आपण सर्वात कमी क्वेश्चन बघितले तर हे साधारणतः 15, इथे साधारणतः 11 आणि इथे साधारणतः 9. तर अशा प्रकारे मिनिमम 11 ते 16, मिनिमम 15 ते 18, मिनिमम 9 ते 14 क्वेश्चन हे फक्त पॉलिटीवर येतात. आता हे क्वेश्चन कसे असतात हे समजून घेऊया. तर जे समजा 18 क्वेश्चन असतील त्यातले 10 ते 12 क्वेश्चन हे कायम स्टॅटिक पार्टवर असतात, इझी असतात. आपण बेसिक पॉलिटीचं पुस्तक वाचलं असेल एम लक्ष्मीकांतचं, होऊ शकतात. त्यातून 2-3 क्वेश्चन असे असतात की हे त्या पुस्तकात आढळतच नाही. तर हे असं का? तर पुष्कळ वेळा त्यांची 100वी जयंती, पुण्यतिथी किंवा काहीतरी अशा छोट्या छोट्या गोष्टी झालेल्या असतात करंट अफेअरमध्ये, त्यातून हे 2-3 क्वेश्चन येतात. काही क्वेश्चन हे वेबसाईटद्वारे येतात की बाबा तुम्ही जर बघितलं की जे वेगवेगळे प्रश्न उत्तरांचा तास असतो, जो क्वेश्चन आवर असतो आपल्या संसदेमध्ये, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना वेगवेगळ्या प्रकारचे कागदांना वेगवेगळे कलर असतात. आता ही गोष्ट आहे ना, तुम्हाला हे एम लक्ष्मीच्या पुस्तकात नाही मिळणार, हे तुम्हाला मिळेल वेबसाईटवर. यासाठी गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना आहे ना, आपल्याकडे एक लिमिटेड सोर्स आहे, आपलं एम लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, त्याचा ROI खूप हाय आहे.
त्यामुळं ते पुस्तक व्यवस्थित करत राहा. त्याला मी असं सांगेल की ते पुस्तक आहे ना, तुमची बायबल असेल किंवा होली बायबल असेल, होली गीता असेल किंवा होली कुराण, अशा पद्धतीने ट्रीट करा आणि खूप अभ्यास करा त्यांचा. त्याला खूप सारं रिवाईज करा. पण ते वाचताना PYQ ठेवा, किती क्वेश्चन येतात हे समजून घ्या आणि स्वतःला अपडेट करा करंट अफेअरद्वारे, त्यानंतर वेबसाईटद्वारे. माझ्या सिरीजचा हा उद्देश असेल की तुमचा एफर्ट कमी करणं, तुम्हाला कमी मेहनत लागावी करंट अफेअरवर तुम्हाला कमी मेहनत लागावी वेबसाईट चालण्यावर, की तुम्ही तुमचा टाइम वाचवावा, या उद्दिष्टाने मी ही युट्यूब सिरीज चालू करत आहे. आता जर तुम्ही बघितलं की पॉलिटीमध्ये असं कोणते पार्ट आहेत की जे अत्यंत महत्वाचे आहेत, जास्त महत्वाचे आहेत, विचारले जातात, मर्यादित फॅक्च्युअल आणि जवळपास विचारले जात नाही, असं काही क्वेश्चनचे टाईप आहेत, कोणता असा काही पार्ट आहे. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं प्रिलिम मध्ये राज्यसभेच्या काही टाईपचे क्वेश्चन्स कायम विचारले जातात. काही पार्ट अत्यंत महत्वाचा आहे की संसद सविस्तर विचारली जाईल. हा जो पहिला पार्ट आहे संविधानाचा, तो खूप सखोल असतो, डीप मध्ये विचारला जातो. अगदी बारीक बारीक गोष्टी विचारल्या जातील. डेट विचारली जाईल, तर एखादी मायनर कमिटी विचारली जाईल की या मायनर कमिटीचे अध्यक्ष कोण होते, अशा प्रकारचा डिटेलमध्ये विचारलं जाईल. तुम्हाला दिसून येईल की या 1-2 वर्षापूर्वी क्वेश्चन होता की 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर यापैकी कोणत्या दिवशी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन पास झालं. ठीक आहे. नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन कधी दिलं. आता हा क्वेश्चन खूप इझी असतो, पण तारखामध्ये आपल्या एक कुठं ना कुठेतरी कन्फ्युजन निर्माण होतं. यासाठी आहे ना, हा पार्ट तुम्हाला खूप सखोल अभ्यास करावा लागेल. बारीक बारीक डिटेल, चार्ट्स, थोडंसं वेबसाईटचा मदत घ्यावी लागेल. मी तुम्हाला हा वेबसाईट कमी कसा होईल, तुम्हाला वेबसाईटचा म्हणजे तुम्हाला कसं डिपेंडन्स कमी होईल यासाठी प्रयत्न करेल. तुम्हाला जास्तीत जास्त मटेरियल प्रोव्हाइड करून देईल. पण तुम्हाला हा अभ्यास तुम्हाला सखोल झाला पाहिजे. DPSP तुम्हाला सखोल करावं लागेल. केंद्र गव्हर्नर, पॉलिटी, इथे तुम्हाला सुप्रीम कोर्टावर क्वेश्चन दिसतील, चालू घडामोडीवर क्वेश्चन दिसेल. इथे तुम्हाला आहे ना सिटिझनशिपवर एखादा कमी क्वेश्चन दिसेल. एक खूप कमी प्रश्न विचारले जातात सिटिझनशिपवर. तर तसा पार्ट तुम्ही आहे ना, त्याला रिव्हिजन करताना त्याला प्रायोरिटाईज करू शकता, की जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो पहिला झाला पाहिजे आणि जो कमी महत्वाचा पार्ट आहे तो शेवटी तुम्ही रिव्हिजनला ठेवा, आज ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिक्स करत असाल. त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला हा चार्ट खूप महत्वाचा राहील. तुम्ही गट ब मध्ये बघितलं तर तुम्हाला इथे दिसून येईल की न्यायपालिकावर विचारले जाणारे क्वेश्चन्स गेल्या 5-6 वर्षामध्ये हे अगदी बेसिक स्वरूपाचे गट ब मध्ये पॉवर आणि बेसिक फंक्शन अशा टाईपचे क्वेश्चन आहेत, किंवा जास्तीत जास्त आर्टिकल विचारले जातात. केंद्र राज्य संबंधावर क्वेश्चन खूप कमी विचारले गेलेले आहेत. विचारले गेले तर आर्टिकल आणि त्याच्या जोड्याला विचारलेले आहे की समजा 249 आर्टिकल असेल, 250 असेल, 252 असेल, हे आर्टिकल काय, 253 आर्टिकल काय, हे काय, अशा प्रकारचे अगदी बेसिक क्वेश्चन विचारले गेलेले. आणि कटकच्या एक्झाम मध्ये तुम्हाला जो पहिला पार्ट आहे प्रिएम्बल संविधान, हा फक्त मूलभूत स्वरूपात माहित असेल तरी चालेल. तुम्हाला तिथे खूप डिटेलमध्ये करायची गरज नाहीये. सो तुम्ही हा जो चार्ट आहे हा सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल तर हे समजून घ्या की तुम्ही तिन्ही परीक्षांचा अभ्यास इंटिग्रेट करू शकता. म्हणजे काय की राज्यसभेला करत असाल तर एकदम डिटेलमध्ये करा, कंबाईनला करत असाल तर फक्त वरवरच्या गोष्टी लक्षात ठेवा, गट क ला असेल तर कन्सेप्च्युअल गोष्टीकडे जाऊ नका, फॅक्ट्स गोष्टी लक्षात ठेवा, त्यावरही तुमचं काम चालू शकतं. सो हा तिन्ही साठीचा वेगळा जर अप्रोच ठेवला तर तुम्हाला कमी अभ्यासामध्ये एक चांगला ROI येऊ शकतो, चांगला रिटर्न येऊ शकतो, की एकाच वर्षात तुम्ही तिन्हीचे रँक काढाल. हा उद्दिष्ट मला तुम्हाला हा तक्ता सांगण्याचा आहे. तर तुम्हाला सांगितलं की संसद त्याच्यावर मर्यादित क्वेश्चन विचारतात. सो हा चार्ट तुम्ही नक्की बघा की कोणत्या पार्टवर किती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, कोणता पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कोणता पार्ट कमी इम्पॉर्टंट आहे. जसं मी सांगितलं गट क साठी संसद, केंद्र शासन, केंद्र राज्य संबंध, म्हणजे तुम्ही सांगितलं गट क मध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये हा क्वेश्चन विचारलाच गेला नाही. हा जो अंडरस्टँडिंग आहे अनालिसिस आहे PYQचं, हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. त्यामुळं या सिरीजला नक्की पहा. आता तुम्ही जर पाहिलं की कोणत्या गोष्टी आहेत ना, किती अभ्यास करायचा, तर मी तुम्हाला सांगितलं की प्रस्तावना असेल, संविधानाची वैशिष्ट्य असेल, त्याचा पूर्ण अभ्यास करा. इथे याचा संक्षिप्त अभ्यास केला तरी चालेल, की बेसिक फक्त फॅक्ट्स वाचायच्या, फॅक्ट्स रिवाईज करायचे आणि जी कन्सेप्ट असेल त्याची नोट्स वगैरे वाचलं तरी इथे काम चालू जाऊ शकतं. इथे अगदी मूलभूत स्वरूपात आणि कमिटी वगैरे फॅक्च्युअल गोष्टीवर ध्यान देणं. इथं नेम्स, फॅक्ट्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आर्टिकल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं आर्टिकल प्लस केसेस विचारू शकतात. एक तुम्हाला ना इथे ज्या महत्वाच्या केसेस आहेत, डॉक्ट्रिन आहे, ज्युडिशियल डॉक्ट्रिन आहे, त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले गेले दिसून येतील. केशवनंद भारती असेल, SR बोमाई असेल,
मनेका गांधी असेल, त्याच्या आधी गोलकनाथ केस असेल, शंकरी प्रसाद केस असेल, अशा खूप साऱ्या केसेसवर प्रिलिममध्ये प्रश्न विचारलेले. तर इथं निश्चितपणे तुम्ही केसेस व्यवस्थित केल्या पाहिजे. इथं फक्त आर्टिकल करा मूलभूत अधिकारावर, इथे नेम्स अँड फॅक्ट्स करा. इथं तुम्ही एखादा अधिकार मूलभूत अधिकार करत असाल, समजा आर्टिकल 19 करत असाल, तर त्याचे रेस्ट्रिक्शन्स काय, त्याला एक्सेप्शन कोणकोणते आहेत आर्टिकल 19चे. आर्टिकल 14चे एक्सेप्शन कोणकोणते आहेत, की समजा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, आपल्या देशामध्ये बोलण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. मग त्याला बोलण्याचा अधिकाराला काही रेस्ट्रिक्शन आहे का, काही एक्सेप्शन आहे का संविधानामध्ये, तर ते जर तुम्हाला इथे राज्यसभेच्या प्रिलिममध्ये नक्की विचारू शकतात की आर्टिकल 19(1) ला कोणता एक्सेप्शन आहे, ठीक आहे. सो इथे करताना अशा प्रकारे करा. डीपीएसपी, स्टेट पीसीएस, आपलं डीपीएसपी आणि कर्तव्य असतील, तुलनात्मक अभ्यास करा. इथे डायरेक्ट अभ्यास करा, सखोलमध्ये अभ्यास करायची गरज नाहीये. इथे संसदेमध्ये समित्यांवर क्वेश्चन विचारला जात नाही, खूप कमी विचारला गेलेला आहे. जर विचारला गेला तर 3च कमिटी आहेत, त्यावर विचारला जातो. एस्टिमेट कमिटी, पब्लिक अकाउंट कमिटी, पब्लिक अंडरटेकिंग कमिटी. 3च क्वेश्चनवर, 3च कमिट्यांवर क्वेश्चन विचारला गेला तर दोन्ही एक्झाम मध्ये. इथे तुम्हाला खूप डिटेलमध्ये करायचंय. इथे काय बिल टाईप कोणकोणते आहेत, किंवा फायनान्स बिल 1 काय, फायनान्स बिल 2 काय, ह्याच्या बेसिक गोष्टी विचारल्या गेल्या. म्हणजे फायनान्स बिल 1 मध्ये काय काय केलं जातं, कुणाकडे जातं अप्रुव्हलसाठी, राष्ट्रपतीचे काय पॉवर आहे, ठीक आहे, राज्यसभेचे काय काय अधिकार आहे त्याच्यावर. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दोन्ही एक्झाम मध्ये दिसून येतील. इथं तुम्हाला तशा गोष्टी दिसून येणार नाही. इथं तुम्हाला जास्तीत जास्त आर्टिकल विचारलं जाईल कटकामध्ये. सो अभ्यास करताना काय करा, पहिलं डिटेलमध्ये वाचा प्रिलिमसाठी, राज्यसभेच्या फॅक्ट्स करा, केसेस करा. कंबाईन मध्ये जेव्हा एक्झाम असेल त्यावेळेस रिवाइज करताना फक्त बेसिक गोष्टी प्लस फॅक्ट्स, गटकं असेल फक्त फॅक्ट्स करत राहा. हा अप्रोच ठेवला तुम्हाला खूप चांगले मार्क येऊ शकतात. तिन्ही एक्झाम तुमच्या सलग पास होतील. इथे राज्य शासन जेव्हा तुम्ही बघाल, हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे तिन्हीसाठी. राज्य विधिमंडळ पॉवर बेस प्रोसेसवर क्वेश्चन विचारला जातो. इथे खूप बेसिक क्वेश्चन विचारले जातात. इथे आर्टिकल मॅपिंग वगैरे विचारलं जातं, बाबा हे आर्टिकल 169 काय आहे. त्यानंतर समजा राज्य विधिमंडळ आणि म्हणजे राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषदेचे अधिकार काय, आर्टिकल 200 काय, आर्टिकल 201 काय, अशा टाईपचे सिंपल क्वेश्चन विचारले जातील घटकामध्ये. न्यायपालिकामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू, PIL ह्या गोष्टी विचारल्या जातात. घटनात्मक संस्था, याला त्यांचं फुल अपॉइंटमेंट प्रोसेस काय. समजा तुम्ही एखादी घटनात्मक संस्था अभ्यास करा, त्यात कोणकोणते क्वेश्चन विचारले जातील, अपॉइंटमेंट कशी होते, टर्म किती आहे, म्हणजे बाबा त्याचा अपॉइंट कोण करतं, त्याची नेमणूक कोण करतं, त्याचा कार्यकाळ किती वर्षासाठी आहे, त्याला काढून टाकण्याचा अधिकार कोणाकडे आहे, त्याचे कार्य काय काय आहेत, त्याच्यानंतर त्याचे वेगळ्या संस्था कोणकोणत्या आहेत, त्याला पॉवर पनिश करण्याची काही पॉवर आहे का, त्याला कुठल्या प्रकारची पॉवर आहे, त्याचे कार्य काय आहेत, आणि लास्टली त्यांचे कोण कोण महत्वाचे व्यक्ती आहेत. या गोष्टी आहेत ना तुम्हाला घटनात्मक संस्थेमध्ये महत्वाच्या आहेत. इथे तुम्हाला फंक्शन जरी माहित असेल तरी इनफ होऊन जाईल. आणि बेसिक फॅक्ट्स, की आर्टिकल 324 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, समजा विचारलं की नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, यांच्यासाठी आर्टिकल कोणता आहे, 338, 338A, 338B काय, नॅशनल कमिशन फॉर ओबीसी. अशा टाईपचे सिंपल बेसिक फॅक्ट जर माहित असेल, इथे तुम्हाला क्वेश्चन चालून जाईल. केंद्र राज्य संबंधच्या बाबतीत सेम आहे. इथं फक्त बेसिक गोष्ट आहेत. गेल्या 7 वर्षामध्ये हा पार्ट ऑलमोस्ट स्किप केलेला आहे आयोगानं. त्यामुळे अभ्यास करताना हा तुलनात्मक अभ्यास 5-6 वर्षाचा व्यवस्थित प्रश्नपत्रिकांचा केला तर काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्हाला व्यवस्थित समजू शकतं आणि त्यातून तुमचे मार्क येऊ शकतात. घटना दुरुस्त्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टीवर ध्यान करा. इथे रिसेंट अमेंडमेंट्स विचारले गेले आहेत. इथे रिसेंट पण असेल आणि जुन्या पण असेल विचारले गेले. इथे फक्त ओल्ड अमेंडमेंट्स विचारले गेलेले आहेत बऱ्यापैकी. एखाद नवीन जी महत्वाची रिसेंट अमेंडमेंट आहे तीही विचारली गेलेली आहे. खूप सिलेक्टिव्ह अभ्यास करा. पॉलिटी आणि चालू घडामोडी ह्यांचा जो म्हणजे एक कॉम्बिनेशन आहे की बाबा पॉलिटीचा काही पार्ट द्यायचा आणि करंट अफेअरचा काही पार्ट द्यायचं, हे राज्यसभेमध्ये खूप जास्त हे आहे. याचा अभ्यास करताना तुम्ही कुठलाही समजा जे करंट अफेअरची मॅगझिन असेल त्या मॅगझिनला व्यवस्थित डोळ्यापुढे ठेवून जर अभ्यास केला तर इथे तुम्हाला ROI खूप चांगला मिळू शकतो, तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हा पाठ शिकवताना काही गोष्टी तुम्हाला मी टीचिंग प्लॅनच्या स्वरूपात सांगतो की मी कसं शिकवणार आहे. मी तुम्हाला सांगितलं मी एक कन्सेप्ट शिकवेल, त्यानंतर त्यावर आलेले PYQ सॉल्व्ह करून घेईल, एलिमिनेशन मेथड कशी यूज करता येईल हे तुम्हाला सांगेल आणि मग रिवाइज करेल. हा माझा अप्रोच आहे. मला इथे तुमच्याकडून पाठांतर करून घेण्याचा कोणताही म्हणजे तुम्ही पाठ करावंच असं मला काही हे नाहीये, अट्टास नाहीये. माझा
फक्त आणि फक्त उद्देश हा आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असाव्या, तुम्ही PYQ व्यवस्थित करावं, रिव्हिजन व्हावं, हा माझा या युट्यूब सिरीजद्वारे उद्देश आहे. इथे माझा उद्देश तुम्हाला जास्तीत जास्त ROI मिळवून देण्याचा आहे, जास्तीत जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जर एक अर्धा तास माझ्या या युट्यूबला दिलं तर यातून तुमचा कसं जास्त प्रकारे मल्टिप्लाय होऊ शकतो, कशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो, यासाठी ही सिरीज आहे. तर मी काय कसं शिकवणार आहे, तर मी काय करणार, मागील लेक्चरचा एक रिकॅप घेईल, एक PYQ तुम्हाला ओरली विचारेल प्रत्येक लेक्चरमध्ये, टॉपिक इंट्रोड्यूस करून देईल की हा टॉपिक काय, त्याच्यावर बोर्डवर कीवर्ड्स असतील, कोर कन्सेप्ट एक्सप्लेन करेल, फ्लोचार्टच्या मार्फत, कंपॅरिझनच्या मार्फत, PYQ सॉल्व्ह करून देईल, MCQ आणि एलिमिनेशन मेथड दाखवेल की कसं करता येईल, आणि तुम्हाला समजून देईल की एक्झाम ट्रॅप काय असतो. आता तुम्हाला समजून घ्या की आयोग तुम्हाला आहे ना खूप वेळा आपल्याला ट्रॅप करतं. आपल्याला असं वाटतं की आपण एक एक्झाम सेंटरमध्ये आपल्याला कॉन्फिडंट असतो की अरे क्या बात आहे, मला खूप चांगला पर्याय पेपर आला. मी असा विचार करतो की मी 100 पैकी 94-95 अटेम्प्ट केलेला आहे, गॅरंटेड 130-135 मार्क येतील. जेव्हा मी सेंटरच्या बाहेर येतो, थोडं 2-3 क्वेश्चन असं जराशी गफलत वाटतात, कन्फ्यूज वाटतो. जेव्हा आयोगाची की येते, असं वाटतं की 130चा तो 115 कधी झालं आणि 130चा 114 कधी झालं हेच कळून येत नाही. त्यामुळं जो एक्झाम ट्रॅप आहेत, असे कोणते ट्रॅप पॉइंट्स आहेत की जे तुम्हाला आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करताना येतील, हे सांगणं हे खूप जास्त गरजेचं मला वाटतं. आणि हे MPSC काय विचारतं आणि काय नाही, हा जर तुम्हाला कळलं तर हे ट्रॅप पॉइंट समजणं खूप इझी आहे. हा मी तुम्हाला या लेक्चर सिरीजद्वारे शिकवणार आहे. टेकवेज, प्रत्येक लेक्चर नंतर टेकअवेज काय आहेत, होमवर्क काय, 3 MCQ आणि एक रिव्हिजन लाईन, हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक लेक्चर माझं साधारणतः 20 मिनिटाचा असेल आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट देईल, हा माझा प्रयत्न असेल. मित्रांनो, माझा इथं उद्देश तुम्हाला काही तुमच्या फक्त ज्ञान देणं हा नाहीये, तर माझा उद्देश तुम्हाला ही परीक्षामध्ये योग्य पर्याय कसा निवडायचा, योग्य पर्याय निवडताना एक व्यवस्थित एलिमिनेशन टेक्निक कशी यूज करायची, UPSCच्या धर्तीवर कशा प्रकारे तुम्ही कमी अभ्यासामध्ये कसा जास्त आउटपुट मिळवू शकता, हा आहे. आणि हे तुम्हाला शिकवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही इथं जेवढे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही 80% ॲक्युरसीने कसं सॉल्व्ह कराल. 17-18 क्वेश्चन पैकी तुम्ही 14-15 क्वेश्चन कसे बरोबर आणाल, हा माझा उद्देश तुम्हाला या सिरीजद्वारे. तर तुम्ही ही सिरीज माझे व्हिडिओ बघण्यासाठी आणि आमच्या राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, गट ब, गट क मुख्य, पूर्व आणि मुख्य, PSR ऑप्शनल, पॉलिटी आणि ऑल PYQच्या वेगवेगळ्या बॅचेस आमच्या स्पर्धा कॅम्प ॲपवर तुम्ही द्वारे हे बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असतील, काही कमेंट्स असतील, तुम्ही मला माझ्या पर्सनल मोबाईलवरही कमेंट करू शकता, विचारू शकता आणि आमच्या स्पर्धा कॅम्पच्या कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. ही एक चळवळ आहे विद्यार्थ्यांसाठी चालवलेली. या चळवळीचा उद्देश आहे की तुम्हाला हा जो एक पुण्यामध्ये येऊन खर्च करायचा आहे किंवा जास्त अननेसेसरी, तुम्हाला एक बजेट फ्रेंडली आणि एक असा एक सिरीज देणं ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट यावं, हा माझा उद्देश या युट्यूब सिरीजद्वारे. तर थँक्यू. तुम्हाला काही शंका असतील, तुमचे काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया आपण स्पर्धाग्राम ॲपवर. थँक्यू, धन्यवाद.